जालना मर्चंट बँक घोटाळा, आणखी एक आरोपी जेरबंद. प्रवीण पुरीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांची कारवाई. आज दिनांक 9 रोजी शनिवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई करत आरोपी प्रवीण पांडुरंग पुरी याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जालना शहरातील जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत वेअरहाऊसच्या नावाखाली बनावट कागदपत्र तयार करून 177 बनावट खातेदारांच्या माध्यमातून तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचं उघड झाले होते. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे प्रवीण पांडुरंग पुरी, वय वर्ष 32, राहणार पेरजापूर, तालुका भोकरदन, याचा या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं शुक्रवारी भोकरदन रोड बायपास परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणात यापूर्वीच मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळसह निलेश्वर भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर ठोंबरे, गणेश साबळे, राजेंद्र टोकशा आणि नटवर दायमा यांना अटक करण्यात आली आहे. आता प्रवीण पुरीच्या अटकेनंतर या घोटाळ्यात आणखी काही नवे चेहरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुरेश उनवणे, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक शैलेश मस्के तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. दरम्यान आर्थिक गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी जालना पोलीस सदैव तत्पर आहेत, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.